बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये आज समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे। भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। नाशिकमध्ये बैठक होणार आहे। नाराज भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि त्यांच्या नाराजीमुळे या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली होती, निषेध व्यक्त केला होता। भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ समर्थक हे आक्रमक पाहायला मिळाले होते। त्यामुळे आता भुजबळ काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, समर्थकांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। आज छगन भुजबळ हे या बैठकीला उपस्थित राहतील आणि या बैठकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करतील। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, काय अधिकची माहिती? मंत्रिमंडळ स्थान आणि पक्षात सन्मान मिळत नसल्याने गेल्या 2-3 दिवसांपासून भुजबळ हे नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नागपूरवरनं ते नाशिकमध्ये आल्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। काल सुद्धा तरी नाशिक असेल किंवा येवला या दोन्ही ठिकाणी जाऊन स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या सगळ्या विषयावरती चर्चा केली। हे सगळं करत असताना त्यांनी काही पक्ष नेतृत्व असेल किंवा थेट अजितदादांवरती काही गंभीर आरोप केलेला आहे। आणि आज एक नाशिकमध्ये राज्यस्तरीय समता परिषदेची बैठक आणि त्यानंतर मेळावा अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत आणि याच मेळाव्याच्या माध्यमातून भुजबळ आज आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे ते नेमकं काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। काल काही कार्यकर्त्यांनी पक्ष थोडा अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्या सगळ्या मागणीवरती आज नेमकं भुजबळ काय बोलतात, काय भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून भुजबळ हे आपल्या पक्षाच्या नेतृत्वावरती, लोकांवरती नाराजी व्यक्त करतायत आणि आज ते नेमकं काय भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, नाराज भुजबळांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे कोणी नेते त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधतात का? त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, जे माहिती मिळते त्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल या दोघांकडनं ही भुजबळांचं बनधरणीचे प्रयत्नही चालू आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते आणि अजितदादांबरोबर त्यांची समन्वय जे आहे ते करण्याचं काम हे दोघंही नेते कालपासून करतायत, पण अद्याप यश मिळालं नाही अशाही पद्धतीचं माहिती मिळते। काल दिवसभरात प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा संपर्क केलेला आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते, पण या दोघांमध्ये नेमकं काय चर्चा झाली हे मात्र कळू शकलं नाहीये। पण राष्ट्रवादीच्या लोकांकडनं भुजबळांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्नही चालू आहेत आणि आज त्याच अनुषंगाने समता परिषदेची सुद्धा बैठक आहे। या सगळ्या बैठकीनंतर भुजबळांची भूमिका किंवा ते काय भूमिका मांडतात हे अधिक कळणार आहे। जी, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।